नमस्कार, मी संगीता तडे, संचालिका आपला आवाज आपली सखी. आपला आवाज आपली सखी हा आमचा एक महिलांचा फोरम आहे आणि खरं तर त्या फोरममुळेच माझी ओळख आहे. बाकी फिल्म इंडस्ट्री वगैरे हे सगळं नंतरचा पार्ट आहे, पण जो बेस म्हणतो की ज्या सख्यांनी मला आज इथपर्यंत पोहोचवले, खरं तर त्या सख्यांमुळे मी इथं आहे असं मी म्हणेल. महिलांना ना घराच्या बाहेर पडताच येत नाही आणि अजूनही काही महिला चूल आणि मूल आपण म्हणतो ना की घर हे त्यांचं प्राधान्य आहे, पण त्यांना हे कळत नाही की ह्या घराबरोबर एक तास स्वतःसाठी द्यायचा. आणि नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज मी एका सेलिब्रिटीला घेऊन तुमच्या बरोबर आलेली आहे. अशी सेलिब्रिटी जिनी माझं एक खूप मोठं स्वप्न पूर्ण केलं आणि जे स्वप्न मी आजपर्यंत म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं की मी असं कधीतरी स्वप्नील जोशीला समोरासमोर बघेल किंवा त्यांच्याबरोबर एखाद्या पार्टीमध्ये किंवा एखाद्या गेट टुगेदरमध्ये मी त्यांच्याबरोबर भेटेल. हे स्वप्न पूर्ण करणाऱ्या संगीता मॅम आपल्या बरोबर आहेत. पुण्यामधल्या सगळे लोक तुम्हाला ओळखतात मॅम आणि मला खूप छान वाटतं. जेव्हा मी फर्स्ट टाइम तुम्हाला भेटले होते तेव्हा मला असं वाटलं की आपण अजून एका सेलिब्रिटीला भेटतोय जी व्यक्ती आमची सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे. म्हणजे उद्या मी म्हटलं की आपल्या शाहरुख खानला आम्हाला भेटायचं तर आम्ही पहिला संगीता मॅमला फोन लावणार की खूप छान वाटतंय आज तुम्हाला इथे बघून आणि आज तुम्ही इथे आला आहात. तुमची आमच्या ऑडियन्सला ऑलरेडी ओळख आहे, पण तरीही आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. नमस्कार, मी संगीता तडे, संचालिका आपला आवाज आपली सखी. आपला आवाज आपली सखी हा आमचा एक महिलांचा फोरम आहे आणि खरं तर त्या फोरममुळेच माझी ओळख आहे. बाकी फिल्म इंडस्ट्री वगैरे हे सगळं नंतरचा पार्ट आहे, पण जो बेस म्हणतो की ज्या सख्यांनी मला आज इथपर्यंत पोहोचवले, खरं तर त्या सख्यांमुळे मी इथं आहे असं मी म्हणेल. तुमच्या बरोबर येणाऱ्या प्रत्येक महिला किंवा मी जितके इव्हेंट्स तुमचे पाहिलेले आहेत, महिला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की नाही नऊवारी घाला, हे घाला, तर लोकांचं असं असतं की नाही घालतोय. पण मी जिथे पाहते तेव्हा तुमच्या लिटरली 500 महिला इतके उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. तर कसं वाटतं मॅम? छान वाटतं. ऍक्च्युली आमच्या फोरमचा उद्देशच तो आहे, एंटरटेनमेंट. सगळीकडे वेगवेगळे फोरम्स आहेत, तिथे काही सोशल ऍक्टिव्हिटी होतात, काही ठिकाणी कल्चरल असेल, वेगळ्या काही असेल, पण आमच्याकडे ना थोडंसं एंटरटेनमेंट वरती जास्त फोकस आहे. कारण महिलांना ना घराच्या बाहेर पडताच येत नाही आणि अजूनही काही महिला चूल आणि मूल आपण म्हणतो ना की घर हे त्यांचं प्राधान्य आहे, पण त्यांना हे कळत नाही की ह्या घराबरोबर एक तास स्वतःसाठी द्यायचा आणि तो एक तास मग काय करायचंय. तर कार्यक्रमाला जाऊन ऍज अ प्रेक्षक नाही व्हायचे तुम्हाला, तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचे. मग आम्ही तशी काहीतरी थीम ठेवली, समजा नऊवारी साडीची थीम ठेवली, तर महिला नऊवारी साडी नेसून येतात. म्हणजे त्या दिवशी त्या छान तयार होतात, त्यासाठी तयारी करतात. नऊवारी मैत्रिणीकडनं आणतील, नवीन परचेस करतील किंवा घरात आपली असते ती किंवा सासूबाईंची, पण ते घालून येणार आणि छान थीम करतात, छान एन्जॉय करतात. आणि सोशल मीडियामुळे तर स्टेटसमुळे, एफबीमुळे, स्टोरीमुळे महिलांना रोज काहीतरी पोस्टिंगसाठी पाहिजे नाही. मला असं वाटतं आम्ही ते निमित्त ठरतोय, आमचे इव्हेंट त्या निमित्त ठरतात, त्यामुळे छान एन्जॉय करतात. हो, पण त्याच्यामध्ये जो पॉझिटिव्हनेस आहे ना, म्हणजे मी जितके इव्हेंट्स आपण आतापर्यंत आपला आवाज आपली सखीचे पाहिले आहेत त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हनेस असतो. फुलं उधळणं म्हणा किंवा ढोल ताशा म्हणा, आणि इतक्या महिला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात त्याच्यामध्ये, आणि तुम्ही सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेता. म्हणजे तो एक खूप चांगला मला हे वाटतो तुमचा पॉइंट की फार काय म्हणतात, ढोल ताशा वाजवणाऱ्या माणूस असू दे किंवा फेटा घालून आलेली महिला असू दे किंवा तिथे त्यांना आरती करण्यासाठी ज्या महिला उभ्या राहतात त्या असू दे, सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट खूप छान प्रकारे तुम्ही हँडल करता आणि त्याच्यामुळे त्यांना खूप छान वाटतं. आणि प्लस तुम्ही आमच्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करताय. म्हणजे मला तो किस्सा खरंच सांगायला आवडेल. स्वप्नील जोशी जेव्हा आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की ते येतील आणि आमच्या शो पर्यंत हे होतील, पण जेव्हा फर्स्ट टाइम स्वप्नील जोशी आमच्यापर्यंत आले तेव्हा मला लिटरली असं वाटलं की बाबा खूप छान हे झाला, असं इव्हेंट खूप छान झाला अशा टाईपमध्ये. मला तुमच्याबद्दल ऐकायला जास्त आवडेल. आतापर्यंतचा प्रवास कसा झाला मॅम?
प्रवास खूप छान होता. जसं महिलांची इन्व्हॉल्वमेंटचा विषय निघाला तो एक सांगते. आमच्या महिलांनी स्वतःचं लेझिम पथक पण सुरू केले. कारण नेहमी वेगवेगळे आपण ग्रुप्स बोलवतो आणि ते परफॉर्मन्स करतात. त्यावेळेस असं वाटलं की अरे आपल्या सखींचा ग्रुप आहे, तुम्ही एकत्र या आणि तुमचं पण एक पथक सुरू करा. तर आपली सखी म्हणून लेझिमचं पथक केलंय त्यांनी. आणि जेव्हा इव्हेंट असेल तेव्हा त्यात छान त्यांनी जॅकेट स्टिच केलेले एकसारखे, त्याच्यावर आपली सखी नाव आहे आणि तो ग्रुप परफॉर्म करतो. कारण त्यांनाही स्टेज मिळतं आणि त्यावेळेस ह्या कोणी प्रोफेशनल नाहीत, आत्ता शिकल्यात, 2 दिवस आधी प्रॅक्टिस करतात. आणि मला असं वाटतं की आपलं व्यासपीठ असं आहे की आपलं स्टेज असं की आपल्याच महिलांना तिथे आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि प्रत्येकीच्या मनातली एक सुप्त गुण असतात की अरे मला परफॉर्म करायचंय. मग तो लेझिमच्या माध्यमातून असेल, ढोलच्या माध्यमातून असेल, इव्हन बाईपण भारीच्या वेळेस महिलांनी मंगळागौरीचे ग्रुप बनवले त्या पिक्चर नंतर. आणि आज त्या प्रोफेशनली मंगळागौरीचे शोज घेतात आणि पेड शोज घेतात. म्हणजे कुठेतरी त्यांचा इन्कम पण सुरू झालाय आणि आवड पण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक जण तर मला म्हणजे मॅडम आमचं खूप चांगला एक्सरसाइज होतो. म्हणजे खरंच मलाही कधी कधी असं वाटतं अरे आपण ह्या ग्रुपमध्ये पाहिजे त्यानिमित्ताने परफॉर्म करू, पण कुठेतरी म्हणतो ना आपलं पद आड येतं किंवा वेळ, आपण ह्या गोष्टी करू शकत नाही. पण आनंद वाटतो की सगळ्या महिला कमीत कमी स्वतःला सिद्ध करायला आता पुढे येतात. आणि त्याच्यासाठी माझं हे एज्युकेशन झाले. जसं मी म्हटलं की अरे माझं पद आडवं येते, पद नाही म्हणता येणार पण खरंच वेळ नाही मिळत. पण त्या तिथे एज्युकेशन बघत नाही, त्या मस्त 8-10 जणी मैत्रिणी जमा झालेत, स्क्रिप्ट छान लिहितात, परफॉर्मन्स छान करतात आणि छान कुठे कुठे जिथे जिथे आता डोहाळ जेवण असेल, मंगळागौरीचे खेळ असेल, तिथे सगळीकडे ते जातात. त्यामुळे भारी वाटतं. आणि स्वतःबद्दल म्हणेल तर मी 17 वर्षे झाले ह्या क्षेत्रात आहे. मीडिया क्षेत्रापासूनचा हा प्रवास होता आणि पहिल्यापासून स्टेजची आवड होती. या गोष्टीला आवड पण असणं गरजेचं आहे. आणि माझी आवड आणि माझं काम हे एकत्र आल्यामुळे मी ह्या क्षेत्राकडे जास्त वळले असं मला वाटते. आणि रोज मला एक चॅलेंज असतो, नवीन इव्हेंट असतो, नवीन कॉन्सेप्ट असते, नवीन स्पॉन्सर असतात, येणारे नवीन गेस्ट असतात. त्यामुळे त्यावेळेस नवीन आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळते की आपण ह्यामध्ये काय करू शकतो. आजचा इव्हेंट असा झाला, मग आपले तिथे फेल्युअर काय झाले, समोर लोकांना सक्सेस दिसतो, खूप छान ग्रँड इव्हेंट झाला, क्राऊड खूप छान होता, पण आपल्याला माहिती असतं ऍज अ ऑर्गनायझर अरे इथे आपल्याला चुकलं, इथे थोडंसं अजून छान करता आलं असतं, ह्याचं प्रमोशन अजून वेगळ्या पद्धतीने करता आलं असतं. तर ह्या गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतात. त्यामुळे तो प्रवास खूप छान वाटतो. म्हणजे हा एखाद्या कंपनीमध्ये कसं आहे 10 ते 5 ड्युटी ही मी कधीच करू शकले नसतं. डेस्कवर समोर बसणं माझ्यासाठी कधीच झालं नसतं. कारण माझं हे क्षेत्र आहे की रोज मला नवीन नवीन लोक भेटतात, रोज शिकायला मिळतं. आणि मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस तुम्हाला काही ना काही शिकून जातो आणि शिकलं पाहिजे. शिकण्यासाठी वयाची मर्यादा नाही. त्यामुळे भारी वाटतं. मस्त. आतापर्यंत आपण म्हणजे 50 मूवीज पर्यंत आपण आतापर्यंत आलेलो आहोत. पहिल्या मूवीचा एक्सपिरियन्स कसा होता मॅम? हो, ही कोण आलं होतं? ही एक स्टोरीच आहे असं म्हणता येईल. तसा माझा पहिला मूवी होता झिम्मा, पण तो मी घेतला नव्हता. एक ग्रुपनी ऑर्गनाईज केला होता आणि तिथं ऍज अ मीडिया त्या सेलिब्रिटींचा इंटरव्ह्यू करायला मी गेले होते. पण त्या ग्रुपला असं वाटलं की अरे हे लोक इथं कसं, कारण ती ग्रुपचे जे ऍडमिन होती ती मला ओळखत होती. त्यांना वाटलं की अरे आमचा इव्हेंट आणि हे लोक तिथे येऊन फुटेज घेतात. तर तसं नाही, कारण ते सेलिब्रिटींना कसं असतं शेवटी त्यांना मीडिया कव्हरेज पाहिजे नसतो. आपला आवाज न्यूज चॅनल तर्फे आम्ही ते कव्हरेज करायला गेलो होतो. थोडंसं मला ते त्यांच्या वागण्यात आणि ह्याच्यात थोडंसं हे वाटलं, पण तिथे मीडिया सगळेच होते त्यामुळे तो काही विषय नाही. पण मी विचार केला की ह्यांनी वेगळं काय केलं की ग्रुप आहे, पिक्चर आहे आणि सेलिब्रिटी आले, तर आपल्याकडे तर एवढ्या हजारोनी महिला आहेत. आणि मग झिम्मा झाला, पांडू पिक्चर झाला. मग तसा पहिला ऑर्गनाइज पिक्चर आमचा आपल्या सखीचा पांडू. आणि पांडू पिक्चर पण आम्ही जस्ट आले, सेलिब्रिटी घेतला, मूवी महिलांनी एन्जॉय केला, झालं. पण नंतर असं चंद्रमुखी पिक्चर जो आला तो आम्ही खूप गाजवला. म्हणजे आमच्या पहिल्या शोला जवळजवळ 350-400 महिला पूर्ण चंद्राच्या अटायर मध्ये, चंद्राच्या हुक स्टेप वरती सगळ्यांनी व्हिडिओज केले होते, ते पोस्ट केले होते. इव्हन आम्ही पण त्यावेळेस स्वतःचे खिशातले पैसे खर्च करून तो इव्हेंट केला होता. ढोल ताशा, ग्रँड वेलकम, त्यांच्यावरती फुलांची उधळण, केक, सेलिब्रेशन, सगळ्या महिलांना गिफ्ट, म्हणजे छान हुक स्टेप करेल त्यांना सेलिब्रिटीच्या हस्ते गिफ्ट वगैरे. आणि असा तो आमचा चंद्रमुखी एवढा गाजला.
त्याच्यानंतर लक्षात आलं की फिल्म इंडस्ट्रीमधले सेलिब्रिटी आणणं एवढं अवघड नाहीये, पण ह्यापेक्षाही सेलिब्रिटी आपल्याकडे येण्यापेक्षाही माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये, मी हे म्हणते की आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये सेलिब्रिटी आम्ही आणू शकतो, हा सगळ्यात मोठा माझा उद्देश होता. कारण आतापर्यंत कुठलाही मूवी आला की त्याचे प्रीमियर शो हे मुंबईमध्ये होतात किंवा पुण्यामध्ये कोथरूड ठरलेलं आहे. आणि मग आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये का नाही कुठले सेलिब्रिटी आहेत, इथे का नाही प्रीमियर शो होत, असा तो एक मला त्यावेळेस प्रश्न पडला चंद्रमुखी पिक्चर झाल्यानंतर. मग नंतर मी म्हणलं नाही, आपण पिंपरी चिंचवडमध्ये प्रीमियर शो करायचे किंवा ऑर्गनाईज करायचे किंवा फर्स्ट डे फर्स्ट शो हा आपला पिंपरी चिंचवडमध्ये झाला पाहिजे. आणि चंद्रमुखी झाला आमचा शो. त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात मला पुन्हा आदिनाथचा फोन आला की संगीता, आम्हाला हा चित्रपट अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि मग त्यावेळेस विचार आला की आपली सखी ग्रुप आहेत, अशा अनेक ग्रुप आहेत किंवा अनेक महिला आहेत, अनेक चांगल्या लीडर आहेत की त्यांचाही एक महिलांचे ग्रुप आहेत किंवा महिला एकत्र आणू शकतात. आणि आपल्या महिला एकत्र आल्यावर काय ताकद उभी राहू शकते हे काही सांगायची गरज नाही. कारण महिलांची ताकद आज पॉलिटिकल काही इव्हेंट असेल तर तिथं दिसतो, लाडकी बहीण योजनेतून दिसतोय. तर असे आपल्या महिलांची ताकद आपण एकत्र आणली तर नक्कीच फिल्म इंडस्ट्रीला चांगले दिवस ऑलरेडी आहेत, पण अजून चांगले आपण आणू शकतो किंवा मराठी कलाकारांना, मराठी चित्रपटांना आपण खूप चांगला सपोर्ट करू शकतो. मग एका मैत्रिणीला विचारलं, सेलिब्रिटी येऊ शकतात, तू एखादा शो ऑर्गनाईज कर. दुसरीला विचारलं, तिसरीला विचारलं. असं करता करता त्या चित्रपटाचे आम्ही भरपूर शोज घेतले आणि सेलिब्रिटींनी खूप सपोर्ट केला. म्हणजे दुसऱ्या आठवड्यात सुद्धा सेलिब्रिटी सगळे आले, सगळीकडे व्हिजिट केली आणि सगळ्या महिलांना भेटले. महिलांना सुद्धा इतक्या जवळून सगळे सेलिब्रिटी बघायला मिळतात, मला वाटते ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि एक लिडरशिप घेतली फक्त, आपण काही करत नाही, लिडरशिप घेतो आणि फक्त काय की एक त्या दोघांमधला दुवा किंवा कोऑर्डिनेशन आपण करतो. नाहीतर सेलिब्रिटी येतात, करणारी काम करते, सगळ्या महिला एकत्र येतात आणि खूप छान सगळे चित्रपट सक्सेस होतात किंवा थिएटरमध्ये हाऊसफुल दिसतात. आणि इतकी चांगली जर गोष्ट घडत असेल तर करायला काय हरकत आहे. तर अशी ती सुरुवात झाली. फक्त तुम्ही दुवा नाही आहात, तुम्ही खूप मोठी म्हणजे लिडरशिप तर घेतलीच आहे तुम्ही, पण मी तुमचं त्याच्या मागचे कष्ट पण खूप पाहते. फक्त कार्यक्रम घेणं असं नाही किंवा दुसऱ्यांचा कार्यक्रम करणं आणि हा आता मी तुझ्या मागे आहे आणि तू तुझं कर असं नसतं तुमचं. तुम्ही एक सगळ्या इव्हेंट्सला तिथे असता. मी म्हणजे स्वतः समजू शकते, मी 1च वर्ष झाले फोरम ओपन करून, पण रोजचे रोज ड्रेस चेंज करणं म्हणा, घरचं आवरून आपलं बाहेर येणं म्हणा, किंवा दिवसाचा एक इव्हेंट करताना माणूस दमून जातो. तुमचे दिवसभरामध्ये ऑलमोस्ट 10 ते 15 इव्हेंट्सला हजेरी असते आणि तिथे तुम्ही इतक्या उत्स्फूर्तपणे उभे राहता. मला असं वाटतं तुम्ही रात्री झोपताना मला किती गाढ झोप लागत असेल, कारण तुम्ही परत दुसऱ्या दिवशी 6 वाजता दुसऱ्या इव्हेंटसाठी अवेलेबिलिटी सांगितलं. आवड असली पाहिजे आणि मला स्वतःला ह्या गोष्टीची खूप आवड आहे पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे म्हणजे काही नसताना सुद्धा माझे बचत गट होते त्यावेळेस. म्हणजे थोडक्यात काही ती लिडरशिप होतीच. लिडरशिप क्वालिटी असल्यामुळे ना की कुठे ना कुठे जाऊन ती लिडरशिप, म्हणजे मी काही इव्हेंटला ऍज अ गेस्ट गेले पण तिथल्या अँकरचं अँकरिंग चुकते हे लक्षात येते. मी माईक घेऊन तो इव्हेंट सक्सेस केलाय, कमीत कमी तो मुवमेंट सक्सेस केला की नाही बाबा हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. तिथं तर मी कधी ह्याच्यात राहिले पाहिजे, मी गेस्ट आहे, मी छान तिथं स्टेजवर पाहिजे. पण तसं नसतं. आपल्या मैत्रिणीचा इव्हेंट आहे किंवा आपला इव्हेंट आहे, ह्याला कसं आपण अजून चांगला सक्सेस करू शकतो. कारण तो माईक हातात पकडायची सवय. म्हणजे इव्हन माझ्या इव्हेंटला सुद्धा अँकर जरी मी ठेवला असेल तरी माझ्याकडे माईक आला की तो इव्हेंट अर्धा अँकर आमची नावाला असते. अनुभवाने होतं त्या गोष्टी की आपल्याला खूप गोष्टी कळत जातात आणि त्यामुळे त्या गोष्टी किंवा आता आपल्याला माहिती ते टाइम कमी आपल्याकडे, तर तिथे ते पटकन उरकलं गेलं पाहिजे किंवा समोरच्या गेस्टला जायचंय त्यामुळे त्याला किती प्राधान्य दिलं पाहिजे. अँकरचं जसं नसतं, अँकर ते कुठे एखादी कविता मध्ये म्हणणार, मग त्यांच्या रुटीनने चाललं असतं. त्यांना बॅक स्टेजच्या काही गोष्टी कळत नाही, त्या आपल्याला हळूच त्यांच्या कानात जाऊन सांगावं लागतं. त्यामुळे आपण माईक हातात घेतलं की ते पटकन हँडल होऊ शकतात. बरोबर. गौतमी पाटीलचा एक किस्सा आहे तुमच्याकडे, तो मला आमच्या ऑडियन्सला सांगायला आवडेल. महिला दिनाचा कार्यक्रम होता आणि आमच्याकडे दरवर्षी महिलांसाठी लावणी असते, कारण फक्त महिला असतात. फक्त ढोलकी वादकांना हे जर सोडले आणि फोटोग्राफर सोडला तर सगळ्या महिला शिट्ट्या टोप्या बिप्या घेऊन येतात आणि फुल एन्जॉय करतात. मग आम्हाला असं झालं की दरवेळेस गौतमी पाटीलची जेव्हा लावणी असते त्यावेळेस सगळे पुरुष जास्त असतात, लेडीज पण असतात पण कमी, पण पुरुष जास्त असतात. किंवा गावाकडे वगैरे तेवढ्या लेडीज पटकन जात नाही. तर म्हणलं गौतमी पाटीलची लावणी आपल्या महिलांसाठी घ्यायची आणि आम्ही घेतली पण. महिला दिनाचं निमित्त होतं
जवळजवळ 5,000-5,500 महिला होत्या आमच्या. हो, मस्त शिट्ट्या बिट्ट्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे नॅशनल चॅनलवाले तिथे होते. म्हणजे आम्हाला लावणी थांबून त्यांना ते इंटरव्ह्यू द्यावा लागला, कारण लेट होत होतं. तर सगळ्यांना म्हणजे त्यावेळेस गौतमी मेडलची कॉन्ट्रोवर्सी वगैरे खूप होती. पण मला हे एक माहिती होतं की एक कलाकार म्हणून ती मुलगी आम्हाला आमच्या महिलांसमोर आणायची होती आणि तिची कला सादर करायची होती. तर त्यावेळेस सगळ्या चॅनलवरती गौतमी झळकत होती, तिच्यासोबत आम्ही होतो सगळेजण. तिला तिचा किस्सा घडला होता, त्यामुळे ते प्रश्न विचारत होते, सगळे त्याच्यावरती होते. पण मला हेच म्हणायचं होतं की सगळे जेव्हा लावणी घेतली त्यावेळेस बरेच लोक निगेटिव्ह पण बोलत होते, अरे काय ती गौतमीची लावणी वगैरे वगैरे. पण हेच चॅनलवाले जेव्हा निगेटिव्ह बोलतात तेव्हा तेच चॅनलवाले तिचा इंटरव्ह्यू घ्यायला का येतात? बरोबर. का? आता तिची प्रसिद्धी, तिचे मिलियन मध्ये फॉलोअर्स, म्हणजे त्यांची न्यूजला पण एक TRP पाहिजे. तर मला हेच म्हणायचं सगळ्यांना की असं नाहीये, कारण तुम्ही जेव्हा तिथे काहीतरी घ्यायला येता तर त्या व्यक्तीमध्ये पण ती पण क्वालिटी आहे. तुम्ही त्याच्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. तुम्ही त्याच्यातनं काय घेता हे तुम्ही बघा. आमच्या महिलांनी आनंद घेतला, डान्स केला, तिच्यासोबत एन्जॉय केला आणि गौतमी पटेलला फार जवळून पाहिलं. तर असे किस्से आहेत छान छान. मला खूपच ऐकायला आवडतील. आपण येऊयात किस्स्यांवर, पण त्याच्या आधी मला तुम्हाला आमच्या सगळ्या मैत्रिणी किंवा जितक्या लोकांबरोबर मी असते आणि खूप लोक तुमचे शोज वगैरे घेतात, तर एक कडाड्याचा प्रश्न किंवा तुमच्या मागे विचारला जाणारा प्रश्न मी तुम्हाला विचारते की ह्या सगळ्यामध्ये तुम्ही किती कमवताय? हा, मी एक सांगू का, कुठलाही इव्हेंट, एक अवॉर्ड शो घेतला होता राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने. मी एक इंडिया बुक रेकॉर्ड केलंय. 184 महिलांना आम्ही अवॉर्ड दिला होता. विविध क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या महिलांना, त्यांना प्रॉपर घोड्यावरती बसून नऊवारी साडी, असा प्रॉपर फोटो, त्यांचे फोटोशूट, त्यानंतर त्यांना ट्रॉफी पण आम्ही राणी लक्ष्मीबाई घोड्यावरती सवारीत अशी ट्रॉफी, सर्टिफिकेट, आणि तो दिवसभर सोहळा रंगला होता. 184 महिला म्हणजे सोपं नाही. आणि प्रत्येकीचा तेवढा मान सन्मान. तर त्यावेळेस तेवढे गेस्ट सुद्धा आम्ही वेगवेगळे बोलवले होते की ज्यांच्या हस्ते आम्ही अवॉर्ड देणार आहे, असं नाही की माझ्या हस्ते अवॉर्ड दिले. तर त्यावेळेस पण सगळ्यांनी हाच प्रश्न केला की अरे 184 महिलांना दिले, ह्यांनी काय कमवलं किंवा काय. आणि नुकताच कोरोना होऊन गेला होता. मी हा प्रश्न सगळ्यांना केला की इव्हेंटमुळे बरीचशी इंडस्ट्री म्हणजे जी काम करते इव्हेंट क्षेत्रामध्ये त्यांना इन्कम सोर्स मिळतो. लाईट साऊंडवाले दादा असतील, ऑडिटोरियम असेल, त्याच्यानंतर फ्लेक्सवाले असतील, ट्रॉफीवाले, सगळेच म्हणजे ह्या इंडस्ट्रीशी निगडीत जेवढे आहेत ना, म्हणजे LED वाले पासून तर सगळे कॅम्पेनर मुलं पासून, तर ह्या सगळ्यांना बिझनेस मिळतोय, काम मिळतंय. तुम्ही इव्हेंट बंद केलं, तुम्हाला वाटत नाही का की काम ह्या लोकांना. आणि जेव्हा कोरोना होता त्यावेळेस त्यांना कुठे काम होतं, त्यावेळेस कुणी हा विचार केला नाही. आणि ती जी महिला स्टेजवरती अवॉर्ड घेतली ना, तिला तो कॉन्फिडन्स मिळतो ना. तिच्या बायोडाटामध्ये एक अवॉर्ड जेव्हा ऍड होतो तेव्हा ती 4 ठिकाणी पाठवते ना, तुम्ही पण तिचे अवॉर्डच चेक करता, अरे हिला काय मिळाले, हिला काय मिळालं. तर लोक दोन्ही बाजूनी बोलणारी आहेत. मी मगाशी सांगितलं, लिडरशिप घेतली ना की तुम्हाला दोन्ही गोष्टी सहन कराव्या लागणार आहे. आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा माझ्याकडे सेलिब्रिटी यायला लागले, मी पण स्वार्थीपणाने जर माझा एक शो झाला, विषय संपला, तर तुम्ही सगळ्या लोकांनी हाच विचार केला, अरे हिच्याकडे तर हे भारी भारी सेलिब्रिटी येतात, हे येतात. मी हेच काय केलं की तुम्ही पण माझ्या मैत्रिणी, तुम्ही पण सुरू करा, तुम्ही पण घ्या. आता काही जणी स्वतःहून पण शो घेतात. मला जास्त आनंद आहे, कारण मराठी चित्रपटाचे शो वाढतात. बरोबर. जर माझ्या थ्रू 4 होतात, तुमच्या थ्रू अजून 4 होतात, तर टोटल 8 शो झाले. म्हणजे कुठले त्या पिक्चरला 8 शो मिळाले. मग ह्याच्यामध्ये ह्यांना माहित नाहीये की आम्ही शो घेतो, आम्ही पर्सनली घेतो. अरे पण वरती आम्हीच हे सगळं प्लॅन करत असतो, मॅनेजमेंट आमच्याकडेच असते. कारण तो इव्हेंट फ्लो टोटली माझ्याकडे असतो की कुठल्या शोला सेलिब्रिटी किती वाजता जाणार. मला तुम्हाला म्हणजे हे माझ्या ऑडियन्सला सांगायला आवडेल की म्हणजे सकाळी 7 वाजता 9 वाजता जे शो असतात ते पिंपरी चिंचवडला असतात. त्याच्यानंतर 10-11 वाजताचे शो हडपसरला असतात. त्याच्यानंतर 12 वाजताचे कोथरूडला असतात. आणि लिटरली तुम्ही 7 ते 8 दिवसांमध्ये सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर अशा गोष्टी करतात. मॅनेजमेंट शिवाय ह्या गोष्टी होणं शक्यच नाहीये. आणि एक म्हणजे जिथे 100 लोकांचा शो घेऊन बसणारे आम्ही लोक जिथे असतो, तिथे जर 10 मिनिटं असं कळालं की आज सेलिब्रिटी नाही येणार, तर 10 म्हणजे 100 लोकांची जी रिस्पॉन्सिबिलिटी
रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर असते, तिथे तुमच्या अंगावरती एवढ्या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते. हेच मला सगळ्यांना सांगायचं ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. खूप चांगला प्रश्न विचारला की मी मध्ये आता एक पोस्ट पण टाकली होती, जस्ट कश्मीर महाजनीचा आता लेटेस्ट पिक्चर झाला एक राधा एक मीरा. तर मी ना खूप इव्हेंटचे फोटो टाकले होते त्याच्यात आणि मला खूप छान स्क्रिप्ट लिहायची ती, पण मी वेळ नाही म्हणून फक्त फोटो टाकून दिले आणि नंतर एक स्क्रिप्ट पण लिहिली, पण ती आपोआप माझ्याकडनं ती उडाली. ते परत लिहिण्याचा मला कंटाळा आला. तर ते फोटो टाकण्यामागे मला हा मेसेज द्यायचा होता सगळ्यांना की सगळ्यांना ही सगळ्या सेलिब्रिटीबरोबर किंवा कश्मीर महाजनी इथे 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 दिसती, ह्या इव्हेंट केला तो इव्हेंट केला. अरे पण ही इव्हेंट करण्यामागे किती कष्ट आहेत. सगळ्यांशी कोऑर्डिनेशन करायचे, सगळ्यांच्या डेट घ्यायच्या, सगळ्यांना तिथे सेलिब्रिटी तो वेळेत पोहोचला पाहिजे, त्याच्या बाईट्स घ्यायच्या, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या, त्या एडिट करून पोहोचवायच्या, कारण पिक्चरचं नाव तुमचे लोगो त्याच्यामध्ये गेले पाहिजे. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणायचे, जेव्हा एखादा सेलिब्रिटी आपलं नाव घेतो, तुमचं नाव घेतो की ह्यांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत येतोय, आज तुम्ही सांगा एखाद्या सेलिब्रिटीला तुम्ही पे करून आणू शकता का? नाही. म्हणजे काय, शेवटी हे गिव्ह अँड टेक आहे. तुम्ही हा विचार करत नाही. आणि आपल्याकडे ती म्हण आहे, अरे आम खाओ पेड मत गिनो. आणि काही आपल्याकडे असं आहे की त्यांना आम खाण्यामध्ये रस नाही, त्यांना पेड गिनण्यात रस आहे. की संगीता तडेला काय मिळतं, तर संगीता तडेला हा आनंद मिळतो की मी मराठी इंडस्ट्रीसाठी काम करते, मी मराठी चित्रपटांसाठी काम करते आणि त्याचा मान सन्मान नक्कीच मला मुंबईमध्ये एक कार्यक्रमामध्ये जेव्हा बोलवलं जातं तेव्हा मला मिळतो. मग सगळ्याच गोष्टी तुम्ही कमर्शियली का बघता? आणि काही ठिकाणी कमर्शियली होऊ शकतं, पण तिथे इव्हेंट असतो. जेव्हा तुम्ही एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करता त्यावेळेस तिथे लाईट साऊंड स्टेज सगळा खर्च असतो, तो संगीता खिशातून नाही करणार. किंवा फिल्म इंडस्ट्रीमधल्या एखाद्या पिक्चरांना त्यांनाच एखादं सॉन्ग लॉन्च करायचं असेल तर ते खर्च करतात. बरोबर. संगीता दर्डे तिथे माध्यम आहे त्यांना ते सगळं एकत्र जुळवून देण्यासाठी. मग तो संगीता दर्डेचा कमर्शियल अँगल असू किंवा फ्री असू, किंवा संगीता दर्डे फ्री सुद्धा करते खिशातून खर्च करून, जसं मी म्हणलं चंद्रमुखी. पण आज मी अभिमानाने सांगते की जर त्या दिवशी मी चंद्रमुखी केला नसता तर आज माझ्याकडे कुठलेही चित्रपट नसते किंवा मी त्या क्षेत्रात वळाली पण नसते. बरोबर. जेव्हा त्या ठिकाणी मी पोहोचले त्याच्यानंतर त्या ह्याच्यातली एक एक डेप्थ आपल्याला कळत झाली, एक एक स्टेप आपण चढत गेलो आणि मुंबईपर्यंत पोहोचलो. आज कुठलाही चित्रपट आला की फोन येतो की मॅडम आपल्याला एक मीटिंग करायची, किंवा आमचा हा चित्रपट येतोय, ह्याचं प्रमोशन आपण कशा पद्धतीने करू शकतो. की जो लेटेस्ट आता माझ्याकडे हार्दिक शुभेच्छा आहे, पुष्कर जोग त्याच्यामध्ये आहे, आणि आता वुमन्स डेचे 2-3 इव्हेंट आहेत आपल्या पुण्यामध्ये, तर तिथे आम्ही प्रमोशनसाठी येतोय. तर हे कधी घडतं? आणि प्रमोशनसाठी येतो म्हणजे माझा वेळ आहे त्याच्यामध्ये, मला त्याच्यासोबत जावं लागेल. किती आहेत त्याच्यामध्ये, वेळेच्या मॅनेजमेंट पासून ते सेलिब्रिटी बरोबर मॅनेजमेंट करा, त्यांचं खाणं पिणं, त्यांचे वेगळे गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टी बघून जाणं येणं तिथपर्यंतचा प्रवास सगळंच आहे. असं फक्त येतात आणि जातात असं सांगते ना. समोर फक्त ती फिल्मी दुनिया दिसते तुम्हाला, मी सेलिब्रिटींबरोबर फिरते दिसते, अरे पण त्याच्या मागे कधी कधी मला माझा वेळ खूप महत्वाचा आहे, आणि तो वेळ जो देतो त्याची व्हॅल्यू आहे. मग सगळ्याच गोष्टी पैशामध्ये नाही मोजू शकत. बरोबर. मी म्हणते की आज मी एखाद्या सेलिब्रिटीला फोन केला की माझा इव्हेंट आहे, तो थोडी ना मला चार्ज करणार आहे की नाही ताई आता तुझा इव्हेंट आहे, मला तू 1 लाख रुपये दे. तर नक्कीच तो हा विचार करेल की संगीता ताईंनी मला ह्या इव्हेंटमध्ये किंवा माझ्या ह्या मूवीमध्ये खूप सपोर्ट केला, तर ताई मी नक्की येणार. आमच्या राणी जो पुरस्कार मी घेतला राणी लक्ष्मीबाईंचा, त्यावेळेस आदिनाथ कोठारे पुरस्कार द्यायला आला होता. मला खरंच सांगायला आवडेल, साधी पाणी सुद्धा मी विचारलं नाही, कारण तो आला आणि डायरेक्ट स्टेजवरती, कारण कार्यक्रम सुरू होता आणि आमचा दिवसभर होता, त्यामुळे एक गेस्ट गेल्यानंतर लगेच दुसरा गेस्ट स्टेजवर आला आणि अवॉर्ड सुरू झाले. आणि कार्यक्रम संपायला आला, बायका फोटोसाठी त्रास द्यायला लागला. तो मागच्या दरवाजाने गेला, गाडीत बसला आणि गेला. मी नंतर फोन केला, अरे म्हणलं पाणी चहा काहीच विचारलं नाही. काही नाही म्हणे ताई मी सगळं केलंय, फक्त तिथे खूप गोंधळ झाला असता म्हणून मी पटकन सटकलो. पण जे मुंबईहून खास येणं, एकही रुपया मानधन नाही, एकही म्हणजे सारं पाणीचं मी हे विचारू शकले नाही गडबडीमध्ये. तर हे रिलेशन सुद्धा मला जपता आले पाहिजे किंवा हे जपलेत मी. बरोबर. मग हे कशासाठी की मी त्यांच्यासाठी काहीतरी केले ना, त्यांच्या मूवीसाठी, त्यांच्या चित्रपटाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि मी हे म्हणते की आपलाच मराठी माणूस मराठी चित्रपटाला जर सपोर्ट करतोय तर हरकत काय. बरोबर. मग तुम्ही, आणि मी हे म्हणते ना, तुमच्यापर्यंत सेलिब्रिटी येतात. आज माधुरी दीक्षित सगळीकडे आली पुण्यामध्ये सगळ्या ह्या चित्रपटाच्या माध्यमातून. मला सांगा, तुम्ही माधुरी दीक्षितला असं बोलू शकले असते का? आज तुम्ही तिच्यासोबत उभं राहून फोटो काढताय, हे करताय. मग हे कशामुळे घडतंय? मग त्यासाठी
हे बघा की अरे माझ्यापर्यंत एवढे मोठे मोठे सेलिब्रिटी आणलेत, कोणी आणले, कसे आणले, ह्याकडे जाऊच नका. आणि चांगल्या गोष्टी घ्या, नेहमी चांगल्या पॉझिटिव्ह. आणि काही काही म्हणजे टीम वर्कनीच होणार आहे. जर का तुम्ही म्हणजे त्यांना आणून द्यायचं काम करत आहात, तर बाकीच्या लोकांनी तो जो क्राऊड गोळा करणं आहे, मॅनेजमेंट आहे, काही इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं आहे, किंवा त्याच्या मागचा जो बॅकग्राऊंड आहे ते कम्प्लीट जरी केलं तरी त्याचा खूप इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि खरं सांगू का, ही गोष्ट आता मुंबईपर्यंत इतकी पोहोचलेली आहे ना की कुठलाही चित्रपट आला ना तर पहिले शो त्यांचे सगळे पुण्यामध्ये असतात. मुंबईला व्हिजिट फार कमी असते. म्हणजे पुण्याचं नाव इतकं आपण तिथपर्यंत पोहोचवलंय. आणि मला आवडते की पुण्याबरोबर आज पिंपरी चिंचवड, तर ह्यांचं जेव्हा कलेक्शन, त्यांचे जे कॅल्क्युलेशन असतात, त्यांचे कलेक्शन जे आहे ते जास्तीत जास्त आपले पुणे आणि पिंपरी चिंचवड बनले, आणि नंतर मग अदर सिटीज मधून. म्हणजे ह्या 2 वर्षात हे जे आपण सुरू केलं ते अचीव्ह झालं असं मला वाटते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस लापता लेडीज आमिर खान आमच्याकडे आले होते, म्हणजे मी स्वतः सांगते की मला लिफ्ट मध्ये मी त्यांच्यासोबत जाताना सुद्धा मला विश्वास बसत होता. आणि ते येणार आहेत हे सुद्धा मी 10 वेळा त्यांना कन्फर्म करत होते, खरंच येतील का, खरंच येतील का, येणार आहेत मॅडम, तुम्ही तयारी सुरू करा. आणि ज्यावेळेस ती व्हेन्यूची रेकी सुरू झाली, जेव्हा त्यांची लोक आले, बाउन्सर असतील किंवा त्यांची टीम मधली लोक, आणि ती प्रॉपर आम्ही रेकी करत होतो, तिथे कुठेतरी वाटलं की येस की हा. आणि भारी वाटलं. म्हणजे 2 तास आमिर खान, किरण राव, त्यांची संपूर्ण टीम, आणि आम्ही 1 to 1 गप्पा मारत होतो. आणि माझी धावपळ सुरू होती कारण इव्हेंट आहे, हजारोचं क्राऊड खाली मॉलमध्ये थांबला आणि आम्ही वरती कॉन्फरन्स हॉलमध्ये होतो. आप बैठिए, हमें आपके बारे में जानना है, आप क्या करते हो, ये आपका फोरम क्या आहे, हे जे ते इतकं सुंदर, म्हणजे म्हणतात एवढे मोठे सेलिब्रिटी असताना सुद्धा ते आपल्याला इतकं छान विचारतात, ते आपल्याबद्दल चौकशी करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी म्हणलं ना, सगळ्याच गोष्टी पैशात नाही मोजता येतात. बरोबर. तर ह्या अचिव्हमेंट केलेत आपण. आणि मला अभिमान वाटतो किंवा मला भारी वाटतं की चला ही सुरुवात केली आणि ती लोकांपर्यंत आजही पोहोचवतो. आता बरेच लेडीज आहेत, काही ग्रुप्स आहेत, ते शोज घेतात, मग ते 1-2 शो घेतात. तुम्ही सगळे चित्रपट घेत नाही. मी जितके चित्रपट माझ्याकडे येतील त्यांचा एक तरी शो मी घेणार. त्यामुळे मग ते पुढे 10 शो 15 शो हे मी कमिटमेंट नाही, पण मी तुमचा एक शो नक्की घेणार. त्याचं प्रमोशन मला जितकं जास्त करता येईल मी तितकं करते. लास्ट वीक मध्ये आताच आपण चिकी चिकी बुम बुमचा शो घेतला, छान कॉमेडी पिक्चर, सगळ्या गोष्टी. म्हणजे असं नाही की मी तुमचे 10-12 शो नाही घेतले तर मी काहीच करणार नाही, तसं नाही. माझ्याकडे जो चित्रपट येईल मी त्याचा एक शो घेणार. बरोबर. मग त्याच्यात सगळ्याच गोष्टीमध्ये काय मिळते काय नाही, मी हाच विचार करते की पिंपरी चिंचवडचं नाव जाते. आणि अहो, पिंपरी चिंचवडची नाव तेवढं मोठं आहे. हो, आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवडचं नाव आहे. मग पिंपरी चिंचवडमध्ये सगळे इंडस्ट्रियल एरिया आहे, सगळ्या इंडस्ट्रीज आहेत, तर ही इंडस्ट्री आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये का पोहोचवली? बरोबर आहे. तर तसं नाही. आता पिंपरी चिंचवडमध्ये कुठलाही मराठी पिक्चर आला की फर्स्ट डे फर्स्ट शो असतो. की आता जो हार्दिक शुभेच्छा आहे त्याचाही आमच्याकडे 22 तारखेला शो आहे. आणि अदर ठिकाणी अजून प्लॅनिंग सुरू आहे. मस्त मस्त. एक शेवटचा क्वेश्चन, मला तुमच्याशी खूप गप्पा मारायला आवडतील, पण शेवटचे 2 क्वेश्चन. एक तर एक गोड किस्सा तुम्हाला सेलिब्रिटीज बरोबरचा, आणि एक वात्रट किस्सा एक सेलिब्रिटीज बरोबरचा, हे आम्हाला ऐकायला आवडतील. गोड किस्सा आता कुठला? एक राधा एक मीरा पिक्चरच्या वेळेस आम्ही मुंबईला होते. मी आय थिंक ट्रेलर लॉन्च होता आणि त्यावेळेस सगळेजण बोलत होते, तर मलाही स्टेजवरती बोलवलं आणि बोलायला सांगितलं की त्यावेळेस महेश मांजरेकर म्हणले होते की प्रोड्युसर जगला पाहिजेत, कारण प्रोड्युसर जर पिक्चर नाही चालले तर प्रोड्युसर जगणार नाही, कारण पैसे लावलेले असतात आणि पैसे परत रिटर्न झाले पाहिजेत. तर प्रोड्युसर नाही जगले तर पुढचे पिक्चर निघणार नाही. त्यामुळे हे पिक्चर मराठी इंडस्ट्रीला किंवा चांगले दिवस आले पाहिजे किंवा पिक्चर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. मग मी बोलताना त्या सरांना तेच म्हणले, सर पोहोचू शकतात, फक्त काय की ग्राउंड लेवल ऍक्टिव्हिटी किंवा महिलांपर्यंत सगळ्या गेले पाहिजे किंवा त्यांच्यापर्यंत की ही आपली व्यक्ती आहे, हा आपला चित्रपट आहे. हा महिलांना जेव्हा वाटतो ना तो महिला डोक्यावर घेतो. आज नाच गो घुमा, बाई पण भारी देवा, हे चित्रपट आपल्या समोरचे विषय की काय गाजलेत. आणि थिएटरमध्ये म्हणजे बायका बस भरून बायका आलेल्या आहेत आणि खूप प्रेमाने, म्हणजे सेलिब्रिटींसाठी सुद्धा गिफ्ट वगैरे आणताना खूप प्रेमाने. मला आठवते ते सासवडवरच्या वगैरे बायका धान्य सुद्धा घेऊन आल्या होत्या. म्हणजे ते तेवढं प्रेम करतात तुमच्यावर. आणि मला हेच म्हणायचं की हेच प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करतात, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करा, त्यांच्यासाठी या. आणि तुम्ही जेव्हा येताय त्यावेळेस फक्त हे डोक्यात ठेवू नका की मी फक्त माझ्या चित्रपटापुरता, असं नाही. तर मग त्यावेळेस ते म्हणले की
आम्हाला ना आमच्या प्रत्येक भागातून अशा 30-35 संगीत तळे पाहिजेत, बरोबर की आमचा चित्रपट हा लोकांपर्यंत तेवढ्या ताकदीने नेऊ शकतो. आणि मग खूप भारी वाटलं जेव्हा जेव्हा आता कुठे ट्रेलर लॉन्च किंवा काही इव्हेंट असेल किंवा मुंबईला काही त्यांचे फंक्शन असेल तेव्हा आपल्याला बोलवलं जातं आणि आवर्जून उल्लेख केला जातो की ह्यांनी मराठी चित्रपटाचे एवढे शो घेतले किंवा एवढ्या लोकांपर्यंत पोहोचवला, आणि तो एक सन्मान होतो. तो माझ्या एकटीचा नसतो, पण महिलांना काय वाटतं की ह्या शो आम्ही घेतो किंवा आम्ही सगळे मिळून घेतो पण क्रेडिट टॅग घेतात. तसं नाहीये. काही ठिकाणी हा सुरुवात केलेली आहे त्यामुळे तेव्हा एक सन्मान आपल्याला मिळतो. पण मी नेहमी सांगते, माझ्या नेहमी पोस्टमध्ये असतं की हे माझ्या एकटीचं श्रेय नाही, हे माझ्या सगळ्या मैत्रिणींचं आहे किंवा ज्या सगळ्या महिला पिक्चर बघायला येतात त्या सगळ्या महिलांचं आहे. कारण नाही, पण मी तुमचं आहे ना, म्हणजे त्याच्या मागे पण मी हे पाहते, कारण एवढा कंटिन्युअसली मॅनेजमेंट असतं, त्याच्यामध्येही तुम्ही सगळ्यांना आवर्जून बोलवता, आवर्जून फोटोग्राफरला जागेवर उभं करता, आवर्जून सगळी गर्दी बाजूला करता, ऑर्गनायझर, त्यांच्याबरोबर आलेले केकचे जे लोक असतात किंवा ज्यांनी तिथे महत्वाची जी लोक असतात, प्रत्येक इव्हेंटची लक्षात ठेवणं, त्यांचे फोटोज काढणं, त्यांचं ऑडियन्स बरोबर संभाषण होत आहे की नाही ते पाहणं, परत सेलिब्रिटीजच्या साईडनी पण त्याचा काही उलटा झालं नाही पाहिजे, प्लस ऑडियन्सला पण चांगलं वाटलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी सेम गोष्टी सांभाळणं हे खूप तारेवरची कसरत आहे. आणि जर का ह्याच्यामध्ये थोडंफार उलट पालट होत असेल तर तिथे त्यांनी समजून घ्यायला हवं, कारण खूप मोठी मॅनेजमेंट याच्या मागे लागली. इव्हन जेव्हा सेलिब्रिटी येतात त्यावेळेस बाउन्सर लागतात, नाही तर महिला फोटोसाठी खूप अंगावरती पण येतात. बरोबर. तिथे मला कधी कधी बाउन्सरची भूमिका करावी लागते, कधी कधी ओरडावं लागतं. तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित जर आल्या तर सगळ्यांचे व्यवस्थित फोटो पण होतील. पण महिलांना असं वाटतं की नाही माझा निघतो त्याला कळतच नाही. म्हणजे आमच्या फर्स्ट शोच्या वेळी मी तुम्हाला सांगते, जेव्हा सगळेजण सांगत होते की बाजूला व्हा, स्वप्नील जोशीला जागा द्या, तेव्हा असं सगळ्यांचं असं झालं, आता आत्ताच तर आलाय आणि आम्ही 2 मिनिटं जर पाहणार आहे तर जाऊ द्या ना. पण ते सेलिब्रिटी त्यांची पर्सनल स्पेस त्यांची महत्वाची असते आणि ती स्पेस जर आपण नीट ठेवली नाही तर ते नेक्स्ट टाइम येणार नाही, हे बघणं गरजेचं असतं. नाही, पण काही सेलिब्रिटी ना खूप चांगले सहकार्य पण करतात. म्हणजे मी बघते ना, काही नाही करत. वात्रट किस्सा मला हे सांगायचं की सगळ्यांना वाटतं की अरे संगीता जे सांगेल ते सेलिब्रिटी ऐकतात किंवा त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे, नक्कीच आहे. पण कधी कधी बघा कसं असतं, त्यांचं काम झालं, त्यांचे कोलॅबोरेशन ते रिमूव्ह करतात, कारण संपलं. प्रत्येकाचे एक मे बी त्यांच्या पेजचं त्यांना हे ठेवायचं असेल, पण जेव्हा काम असतं, जेव्हा पिक्चर असतात त्यावेळेस ते आपल्याला कोलॅबोरेशनला घेतात. आपल्याला पण भारी वाटतं, अरे ह्या सेलिब्रिटीने आपल्याला कोलॅबोरेशन दिलं किंवा त्यांच्या पेजवर आपल्याला कोलॅबोरेशन दिलं. पण तसं नाही, काही लोक असे पण आहेत, म्हणजे सगळ्याच सेलिब्रिटी तेवढे अंडरस्टँडिंग वाले आहेत असंही नाही. तर काही लोक रिमूव्ह पण करतात आणि मग आपण विचार करतो, म्हणजे आपण किती पर्सनली घेतो. अरे जसं मी म्हणलं की मी थोडंसं पर्सनली घेते की पिक्चर हा चालला गेला पाहिजे, अरे ह्याला आपण अजून काय करू शकतो, ह्याला अजून कुठपर्यंत नेऊ शकतो. पण ते लोक तसं नाहीत. काही लोक खूप प्रोफेशनल आहेत. म्हणजे जेव्हा ते रिमूव्ह केलं तेव्हा मला असं वाटलं, अरे यांच्यासाठी आपण काय काय केलं राव. म्हणजे काही नसताना यांच्या बरोबर जाणं येणं, म्हणजे स्वतःची गाडी करणं, घेणं, ड्राईव्ह करणं, फोन करणं, जसं पुढचा शो आहे आम्ही पोहोचलोय 10 मिनिटात. इव्हन पार्किंग पासून तर आपण ती हे करतो की पार्किंगच्या गाड्या कुठून जातील, कुठे हे करतील. ऍक्च्युली हे आपलं काम नाही, हे त्यांचं काम आहे, त्या मूवीवाल्यांचं काम आहे, त्यांचं आहे. पण आपण ही सगळी जबाबदारी हँडल करत असतो. बाउन्सर नसेल तर आपल्या 4 बायका की तुम्ही तिथे थांबावर का, व्यवस्थित झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. आणि हे लोक काम झालं कोलॅबोरेशन रिमूव्ह केलं, म्हणजे कुठेतरी वाईट वाटतं. पण नंतर मग प्रॅक्टिकल झालं पाहिजे आपण की अरे नाही, मग तुम्ही असे आहे ना तर आम्ही पण मध्येच आहे. तुम्ही मग एक जणांनी असं केलं होतं, नाव नाही घेणार, पुढचे ते आले, त्यांना मग मी कमिटमेंट की माझे हे टर्म्स कंडिशन आहेत, चालत असेल तर मी काम करेल. कारण तुमचा एक चित्रपटगृहामध्ये जेव्हा मला 100-200 बायका आणायच्या ना, मला 4 दिवस 8 दिवस कॅम्पेनिंग करावं लागतं. त्यांच्यापर्यंत हा पिक्चर काय आहे, तुमच्या बाईट्स पोहोचवणं, त्याच्यानंतर तो टीजर पोहोचवणं, त्याचे सॉंगची एखादी हुक स्टेप पोहोचवणं, की त्या बायकांना इन्व्हॉल्वमेंट करून घेणं, तुम्ही पण हुक स्टेप करा, ड्रेस कोड, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही तिथे करतो ते सगळ्या गोष्टीला वेळ आहे, कारण आम्ही आमचं काम सोडून ह्या गोष्टी करतो. आणि परत तो विषय कमर्शियली तिथे काही नाहीये. मग तुमच्याकडे आम्ही जेव्हा करतो तेव्हा आमच्या पण टर्म्स कंडिशन आहेत की अरे ऍटलीस्ट एखादा व्हिडिओ छान असतो, आम्ही इथे व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर ह्याचे पैसे पेड केले असतात, ते छान व्हिडिओ बनवतात, आम्ही आमच्या पेजला टाकतो, तुम्ही पण तुमच्या पेजला टाका. आमची एवढी छोटीशी एक अपेक्षा असते आणि करतातही. आणि नंतर ते रिमूव्ह केल्यानंतर मग मी सेकंड टाइम जेव्हा माझ्याकडे आले त्यावेळेस मग त्यांना मी दाखवलं आणि तो स्क्रीनशॉट मी जपून ठेवला होता. म्हटलं ह्या गोष्टी आहेत की जसं तुम्ही काही गोष्टी करता, अरे नाही ते असं झालं असेल, ते टीमनी केलं असेल, आम्ही हँडल करत नाही पेज वगैरे. अशी काही किस्से घडलेले आहेत. हा, म्हणजे असं नाहीये म्हणजे की
असंही म्हणू शकतो की खरंच ते लोक बिझी असतात, त्यांच्या मागे एक मूवी झाला की दुसरा झाला की तिसरा, त्यामुळे ते तेवढं तुम्हाला लक्षात ठेवतील की नाही. पण काही सेलिब्रिटी खरंच म्हणजे आजही ताईशिवाय मला बोलत नाही, आणि ताई तुम्ही म्हणसाल तसं करू, किंवा ताई हे असं आहे, हे आपल्याला करायचं. म्हणजे एक जस्ट किस्सा सांगते. आमचा बाई ग पिक्चर रिलीज झाला, ज्या दिवशी रिलीज झाला त्या दिवशी आमच्या घरात साखरपुडा होता, आणि आमच्या घरातलं माझ्या लग्नानंतरचा पहिला कार्यक्रम, ताईचा पहिला मूवी आणि आमच्या ताईच्या मुलाचा साखरपुडा होता. मी स्वप्नीलची म्हणलं नाही, म्हणलं बाई गचं मला काही झेपणार नाही, कारण वेळच नाही माझा, पूर्ण वेळ म्हणलं मला याच्यात द्यायचं. नाही ताई म्हणे आपल्याला करायचं ते, तुम्ही फक्त शो लावा, बाकीचं मी सगळं कोऑर्डिनेशन करतो, तुम्ही त्या दिवशी बाकी काही करू नका. तरीही त्या दिवशी सकाळी मी आपल्या बाईगाचा फर्स्ट शो घेतला, आणि मग स्वप्नीला म्हणलं की नाही मी आता पळते, बाकी तुम्ही हँडल करा. पण स्वप्नील आणि सगळी टीम संध्याकाळी साखरपुड्याला हजर होती, आणि मला खरंच भारी वाटलं ते की त्यांना खरंच त्या दिवशी खूप शो होते, सगळीकडे व्हिजिट होत्या, आणि पुन्हा ते पुण्यात जाऊन परत पिंपरी चिंचवडला खास त्या एंगेजमेंटसाठी आले होते. म्हणजे कुठेतरी आपल्याविषयी त्यांनाही रिलेशन्स आपण बिल्ड करतो, त्याच्यामुळे गिव्ह अँड टेक आहे. बरोबर. तर त्यांनाही कुठेतरी वाटलं की नाही ताईने आपल्याला एवढी मदत केली तर ताईचा कार्यक्रम आहे तर जायलाच पाहिजे, आणि भारी वाटलं. म्हणजे एकदम फॅमिलियर, आणि खूप सारे सेलिब्रिटी असे की आता एकदम फॅमिली सारखे झालेत की घरी येणं असेल, गप्पा गोष्टी असेल तर त्यांना काही मासवडी वगैरे आवडते मधुगंधाताईंना वगैरे, तर खास ते जेवण वगैरे. ते असं नाही की माझ्या घरी आले आणि तो मोठेपणा नाही, तो फॅमिली आमचं बाउंडिंग आहे. आणि आताही आधीमध्ये काही असंही बोलणं होतं सहजच की काय चाललंय काय नाही असं, भारी वाटतं ते. म्हणजे एक नवीन ही दुनिया किंवा ही नवीन ओळख निर्माण झाली. तुम्ही ते रिलेशन एवढ्या गोड पद्धतीने पुढे नेता, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. नाहीतर जसं आपलं काम झाल्यानंतर मूवी सक्सेसफुल झालं, चला बाय बाय टाटा, तसं करणारे पण खूप लोक असतात. पण ते तुम्हाला त्याचं श्रेय दिलं पाहिजे की तुम्ही त्यांच्याबरोबर एवढं रिलेशन मेंटेन करता, त्याच्यामुळे ते हक्काने तुमच्या इथे येत आहेत. आणि आम्ही हक्काने म्हणतो ना, अरे मूवी सक्सेस झाला, सक्सेस पार्टी करता, अरे तुमच्या सक्सेस मध्ये आमच्या सगळ्या महिलांचा खूप खारीचा वाटा आहे. मी खूप मोठा नाही पण खारीचा वाटा म्हणते, त्यावेळेस तुम्ही ऍटलीस्ट एक थँक्यू म्हणा, सगळ्यांना भारी वाटेल. पण आपल्या गेट टुगेदरच्या वेळेस आपण सगळे होतो, स्वप्नीलच्या नाचगं घुमाच्या वेळेस खास स्वप्नीलनी सगळ्यांना एकत्र बोलवलं, गेट टुगेदर, सगळ्यांशी गप्पा मारल्या, हे खूप कमी लोक करतात. आणि मला ते एक फार वाटलं जेन्युअनली की नाही राव, स्वप्नीलची गोष्टच वेगळी, म्हणजे कोणती पूर्ण नाचगं घुमाची टीम. आणि खूप छान त्या दिवशी सगळ्यांबरोबर इंटरॅक्शन झालं. ते एकदम कामली सगळेजण बसलेले होते, छान प्रश्नांची उत्तरं देत होते. आम्ही त्यांच्याबरोबर रिपिटेटिव्हली फोटो काढून सुद्धा परत पर्सनली एक फोटो परत काढून आम्ही घेतला. सो खूप छान वातावरण पण छान होतं, आणि इव्हेंट पण खूप छान झाला. आणि ते सक्सेस पार्टीज म्हणायला पाहिजे, किंवा सक्सेस गेट टुगेदरच म्हणायला पाहिजे त्याला, की एवढं सगळं ते कामली करतात, आणि त्याच्या मागे तुमचा एवढा मोठा म्हणजे फौज काम करते. असं नाही म्हणता येणार की एक व्यक्ती करते, तुमची सगळी टीम, तुम्ही. आणि म्हणजे मला ते ह्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं की जेव्हा आपण रोज उठतो ना, तेव्हा आपण एखाद्या इव्हेंटला जाताना 4 गोष्टी आपल्याला मॅनेज करून करायच्या असतात. जेव्हा एक व्यक्ती 15 इव्हेंट्स करते एका दिवशी, तर तिथे थोड्याफार वरती खाली गोष्टी होऊ शकतात, आणि सगळ्यांनी त्या थोड्याफार ऍडजस्ट करून घेतल्या पाहिजेत. आणि मागे काही न करता आपलं जे काही चाललेलं आहे ते आपलं पडद्यावर, आणि सगळ्याचं कौतुक झालंच पाहिजे. मी एक सांगते, ज्या शो घेतात, जिथे सेलिब्रिटी येतात, त्यांना फोटोज मिळतात, त्यांना व्हिडिओज मिळतात, त्यांच्या वॉलवरती टाकायला किंवा त्यांच्या मैत्रिणींना तुम्ही तिथपर्यंत आणता आणि एन्जॉय करता. ज्या नाही घेत, कारण ज्यांनी निगेटिव्ह विचार केलाय, अरे ह्यांना काहीतरी मिळते, मग अरे पण तुमच्याकडे सेलिब्रिटी पण येत नाही, त्यामुळे तुम्ही अपॉर्च्युनिटी घालवताय. मला सांगा, मी माधुरी दीक्षितच्या इव्हेंटला म्हणलं असं नाही, तर माधुरी दीक्षित माझ्या इव्हेंटला आली नसती, किंवा आज मी तिच्या सोबत उभं राहून स्टेज शेअर केला नसता, किंवा तिने तिच्या कार्यक्रम एका शो मध्ये खास माझं नाव घेऊन की संगीता ये बहुत आप अच्छा काम कर रहे हो, ही एक ओळ म्हणणं ऐकणं खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि मग आपण हा विचार केला, सर आपल्याला काय मिळणार आहे, कशाला ह्या गोष्टी करायच्या, कशाला आपल्या वेळ घ्यायचं, तसं नाहीये. मी जसं म्हणलं, रोज आयुष्यात तुम्हाला एक दिवस काही ना काही शिकवत जातो, तर रोज तुम्हाला काही ना काही ऑपॉर्च्युनिटी मिळत असते. ह्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये मे बी असं असेल, तुम्हाला एखादा रोल मिळेल, तुमच्यापैकी कोणाला एखादा चांगला रोल मिळेल, किंवा तिथे काही अजून वेगळं काय असेल तर ते जास्त जवळून पाहायला मिळेल. आणि येतात आपल्याला आता फोन येतात तसे, किंवा ऑफरही येतात, पण आपल्या ती फील्ड नसल्यामुळे आपण तिथे तेवढा वेळ देऊ शकत नाही. पण भारी वाटते की काही मैत्रिणी, आत्ताच मी
सुशीला सुजित जो पिक्चर येतो त्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणीचं नाव ऍज अ कॉस्ट्युम डिझायनर म्हणून ऐकलं. भारी वाटलं मला. अरे यार म्हणजे ह्या गोष्टी भारी वाटतं ना. अरे आपली मैत्रीण तिथं नाव झळकते. तुमच्यामुळे आमचं नाव सुद्धा झळकलं. तो एक मला म्हणजे आम्ही कधीच असं हे केलं नव्हतं. आणि आमचा त्यावेळी फर्स्टच ताज ग गुमा बाई ग ते चित्रपट आम्ही करत होतो तेव्हा आलो होतो आम्ही 100 बायकांना घेऊन. पण डायरेक्ट पडद्यावर नाव ऍडव्होकेट नीरज दाडगे. खूप म्हणजे खूप छान वाटतं असं हे देण्याची पण एक तुमची हे पाहिजे. जेव्हा मला नावं विचारली तर मी सगळ्यांची दिली. मी माझ्या एकटीचंही देऊ शकले असते. पण हा काही वेळेस सगळेच लोगो नाही लागू शकत कारण शेवटी एक त्यांना पण लिमिटेशन असतं आणि हे असतं. तर जिथे नाव द्यायचे तिथे मी देते. आणि मला हाच सगळ्यांना एक मेसेज द्यायचा आहे ह्या माध्यमातून की तुम्ही ना हा विचार करू नका राव तिला काय मला काय ह्याच्यातनं मला काय ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी कशी त्याचा फायदा करून घेऊ घ्या ना करून. बरोबर का नका करू. आता गजबीर महाजनी जेव्हा आला तो बऱ्याच इव्हेंटला त्यांनी हजेरी पण लावली. सगळ्यांकडे आवर्जून गेला. तर तोही तुमचा ब्रँड पण पोहोचवतोय ना. तुमचं प्रॉडक्ट आहे तुमचं ब्रँड आहे तुमचं काही अजून बिझनेस आहे तोही त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते. तर ही पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते. असे कोणी कुठलाही सेलिब्रिटी येणार नाही की आम्ही तुमच्याकडे येतो ताई आणि चला आमच्याबरोबर फोटो काढा. बरोबर म्हणजे ह्या माध्यमातून तुम्ही शेवटी गिव्ह अँड टेक आहे मी मगाशी. त्यामुळे जे घेता येईल ते घ्या जे देता येईल ते द्या. आणि समोरच्याला काय मिळते ह्याच्यापेक्षा मला त्याच्यातनं काय मिळते हा मला वाटतं की विचार केला पाहिजे. बरोबर. थँक्यू सो मच मॅम. आज तुम्ही इथे आलात आणि खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर आपली आज आपण उलगडलीच. आणि तुमचा हा प्रवास ऐकून आमच्या खूप साऱ्या महिला इन्स्पायर होणार आहेत. आणि जिथे आपण ऍटलिस्ट तुम्ही 50,000 महिलांबरोबर काम करतात ऍटलिस्ट आपण 50 ते 5,000 महिलांपर्यंत काम करणाऱ्या अजून 50 महिला या इंटरव्ह्यू नंतर उभ्या राहाव्यात असं मला वाटतं. थँक्यू सो मच. नक्की नक्की. आणि थँक्यू. खूप दिवसांनी योग आला. खरं तर आपलं खूप दिवसापासून चाललं होतं पण जसं नेहमी सारखं काही ना काही इव्हेंट आहे वेळेचं मॅनेजमेंट आणि मला असं वाटलं की नाही आता महिला दिन आहे आणि काय हरकत नाहीये. आणि एका महिलेला जेव्हा एक महिला साथ देते हे अनुभवातले बोले. आणि मी नेहमी सांगते की तुमच्या लिस्ट मधला जे दुश्मनांची लिस्ट असते ना आपली एक असते महिलांमध्ये हे असतं हिचं असं हिचं तसं ही लिस्ट कमी करायला पाहिजे. 10 लोक असतील तर उद्या 9 पाहिजे 8 पाहिजे. कारण आता कोरोना एवढा होऊन गेल्यानंतर तुम्ही अजून हे शिकला नसेल तर भविष्यात मला नाही वाटत की मग तुम्ही तेवढी प्रगती करू शकता. आणि ग्रुप्स रोज नवीन ग्रुप्स येणार आहेत त्यामुळे ती कॉम्पिटिशन नाही. आपण म्हणतो ती कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिटर आहे माझी. नाही तुमचं जे आहे ते तुमच्याकडेच राहणार आहे. स्वतःचा वेगळा वेगळा असतोच सगळ्यांना. आणि प्रत्येकीमध्ये काही ना काही गुण आहेत आणि प्रत्येकीची वेगळी आयडेंटिटी आहे. आणि मला असं वाटतं सगळे जर एकत्र आले तर काय भारी मोठी धमाल होऊ शकते. जसं मी म्हणलं की आज फिल्म इंडस्ट्रीला आपण चांगल्या एखाद्या मूवीला चांगल्या वर ठिकाणी पोहोचू शकतो तर म्हणजे ही आपली महिलांची ताकदच आहे. ही आपल्या सगळ्या लीडरची ताकद आहे. ही एकटी संगीता दर्डेची नाही. त्याच्यामध्ये नीरा घाटगे आहे त्याच्यामध्ये मनीषा आहे त्याच्यामध्ये चेतना म्हणजे सगळेच म्हणजे खूप नाव आहेत. कधी कधी मी सगळ्यांची नावंही पोस्ट करते कधी कधी नाही करत. तर आहे छान आहे. तर मला असं वाटतं की ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे की आयुष्यामध्ये खूप कमी दिवस आहेत की ते चांगल्या पद्धतीने चांगल्या महिलांमध्ये आपण एन्जॉय करूयात आणि एकमेकींना साथ देऊयात. येस. थँक्यू सो मच.